विषय आहे तसं म्हटलं तर एकदम सरळ, सोपा, पण त्याचे इफेक्ट्स हे खूपच मिरॅक्युलस आहेत. आरसा हा ॲक्चुअली वास्तुशास्त्र या विषयांतर्गत, एनर्जी सायन्स या विषयांतर्गत जे काम करतो. आजचा विषय वास्तुशास्त्र या विषयाशी निगडीत आहे. नुकताच एक प्रसंग जो मी अनुभवला आहे, त्याच्यातनं एक नवीन थॉट प्रोसेस तुमच्या घरामध्ये निर्माण व्हावी, सगळ्यांच्या फायद्याची, यासाठी मी आजचा हा विषय निवडला आहे. विषय आहे तसं म्हटलं तर एकदम सरळ, सोपा, पण त्याचे इफेक्ट्स हे खूपच मिरॅक्युलस आहेत. तो विषय आहे युसेज ऑफ मिरर इन द हाऊस. आरशाचा आपल्या घरात होत असलेला उपयोग. आपण करत असलेला उपयोग हा वेगळा आहे आरशाचा. आरशाला आपण सकाळी जाताना आपण व्यवस्थित तयार झालो ना हे बघून निघतो. कधी-कधी संध्याकाळी परत आलोय आणि लगेचच 5 मिनिटात बाहेर जायचं आहे. तर बाहेरून आल्यानंतर आपण सगळं व्यवस्थित आहे का, भांग पाडायची गरज आहे का, पावडर लावायची गरज आहे परत बाहेर जायच्या आधी, हे बघण्यासाठी साक्ष म्हणून आरशाला आपण बघतो. पण आरसा हा ॲक्चुअली वास्तुशास्त्र या विषयांतर्गत, एनर्जी सायन्स या विषयांतर्गत जे काम करतो, ते ॲक्चुअली आरसा ही आपल्या घरातली एक अशी व्यक्ती असती. आपल्या घरात आरसा ही एक अशी व्यक्ती कार्यरत असते, जी व्यक्ती घरामध्ये जे चाललेलं आहे, ते वाढायला मदत करते. म्हणजे जर तुम्ही आरशासमोर उभं राहून अभ्यास केला, तर तुम्हाला कळेल तुमची अभ्यासाची बैठक वाढली आहे. अर्धा तास आधी बसत होता, आता पाऊण तास बसता, पण तेवढ्याच कम्फर्टनी बसता, जेवढ्या कम्फर्टनी अर्धा तास बसत होता. एफर्ट्स पाऊण तास बसण्यासाठी जास्ती लागत नाहीत. अर्धा तास स्वतःला एका ठिकाणी बसवण्यासाठी जेवढे एफर्ट्स लागत होते, तेवढेच पाऊण तास लागतात. कारण अर्धा तास करत असलेला अभ्यास हा आरशासमोर केला. प्रोव्हायडेड तो आरशासमोर होत असेल, तरच आरशासमोर केलेला योग्य. जर आरशासमोर अभ्यास होत नसताना बसलात, तर अर्ध्या तासाची बैठक 15 मिनिटावर यायला वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये जे मतभेद होतात, घरामध्ये जी छोटी-छोटी भांडणं होतात, वादविवाद होतात, काळजी घ्या. जर तुमच्या घरामध्ये जिथे वाद होत आहेत, तिथे कपाट असेल आणि कपाटाला आरसा असेल आणि आरशामध्ये भांडणं होणाऱ्या व्यक्तीपैकी कुठलीही व्यक्ती दिसत असेल, तर त्या घरामधल्या भांडणामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आरसा ही त्या घरातली एक अशी व्यक्ती असते, जी व्यक्ती त्या घरात जे चाललेलं आहे, ते वाढवते. मग तुम्ही आपल्या छोट्याशा लेकराला मिठी मारण्यासाठी आरशासमोर जाणं, हे जास्ती योग्य ठरेल, त्यापेक्षा की लेकराला ओरडणं ते आरशासमोर होईल. यापेक्षा नक्कीच लेकराला मिठी मारा. त्यातनं प्रेम द्विगुणित होणार आहे. याची काळजी घ्या. जे काही तुम्ही आरशासमोर करताय, मग तुम्ही आरशासमोर जेवायला बसा. तुमच्या घरामध्ये लक्षात येईल, जर तुम्ही सलग 6 महिने आरशासमोर जेवायला बसलेला असाल, तर तुमच्या घरामध्ये येणाऱ्या अन्नाच्या क्वालिटीचा किंवा अन्नाच्या फ्लोमध्ये एक प्रचंड नॅचरल पद्धतीनं येणारा असा फ्लो जाणवतोय. कारण येणारं अन्न हे मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येण्याची काळजी ही आरसा ही घरातली एक व्यक्ती घेत असते. म्हणजे दुसऱ्या शब्दात, जर तुम्ही आरशासमोर सगळे 4 जण, 5 जण कुटुंबाच्या कुटुंब जेवायला बसलेला असाल, तर तुम्हाला कळेल आत्तापर्यंत 6 महिन्यासाठी उदाहरणार्थ मला 50 किलो तांदूळ लागायचा. पण आरशासमोर बसल्यापासून मला आता तांदूळ 40 किलोच लागतो, पण आम्ही सगळे जेवतोय पण तेवढंच जेवढं आधी जेवायचो. असे चमत्कार छोटे-छोटे का होईना, पण लक्षात येण्यासारखे चमत्कार आपल्याला दिसायला लागतात. फक्त आरसा ही घरातील एक व्यक्ती म्हणून ट्रीट केल्यामुळे आणि त्या व्यक्तीचा असा स्वभाव ओळखल्यामुळे, की जी व्यक्ती ते वाढवणार आहे, जे या घरात चालतं.
फक्त जे चालतं ते त्याच्यामध्ये एक कंसामध्ये एक गृहीतार्थ असा आहे, गृहीत धरण्याचा अर्थ असा आहे, जे आरशासमोर होतं, जे आरशासमोर चालतं, तेच आणि तेच फक्त आरसा वाढवतो. त्यामुळे तुम्हाला घरामध्ये जे वाढवायचं आहे, तुम्हाला जर वाटतंय की माझ्यातला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, तर आरशासमोर उभं राहून कॉन्फिडेंटली तुम्हाला तुमच्याबद्दल जर चांगल्या गोष्टी आरशासमोर येऊन तुम्हाला तुमच्या सांगता आल्या, तुमच्या तुम्हालाच, तुमच्याबद्दल तुमच्या तुम्हाला सांगायच्या आहेत. फक्त आरशासमोर उभं राहून, पण कॉन्फिडेंटली. तर तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्समध्ये सुद्धा वाढ झालेली दिसेल. कारण आरसा ही घरातली एक अशी व्यक्ती आहे, ती ते वाढवते जे घरात चाललेलं आहे, जे आरशासमोर चाललेलं आहे. या विषयी तुमची जी काही मतं असतील ती कृपया रिव्ह्यूजमध्ये कळवा. नक्कीच त्याचा फायदा होईल तुम्हाला अजून चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी.